येस. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आता आपण आहोत रीडर्स आर लीडर्स ह्या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. मेन हा उद्देश आपला बुक क्लबचा असाच आहे की आपण जास्तीत जास्त पुस्तकं वाचावीत. कारण आजपर्यंतची जी लोक यशस्वी झालीत आणि त्यांचं यश टिकलं आहे, ओके, आणि जे आयुष्यामध्ये यशस्वी आहेत त्यांचा जर मंत्र जर बघितला तर ते दे ऑलवेज इन द मोड ऑफ लर्निंग. सो द बेस्ट सोर्स ऑफ लर्निंग इज अ बुक. ओके, बुक हा खूप छान सोर्स आहे की त्याच्यामध्ये आपण अपडेट करू शकतो, पॉझिटिव्ह राहू शकतो, आपलं पीस ऑफ माइंड आपण जपू शकतो. नवीन विचार आपल्याला नेहमी येतात, समजतात, आणि जी मोठी माणसं आहेत ती जणू काही आपल्याशीच बोलतात त्या पुस्तकांथ्रू असं आपल्याला जाणवतं. आणि त्यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये काय फेस केलं, त्यांनी कसे उत्तर शोधले, ते आपल्याला इझिली त्या एका पुस्तकाद्वारे समजत असतं. तेव्हा पुस्तक असे आहेत की ते आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. ओके, त्यामुळे पुस्तकात वाचण्याची आवड सगळ्यांना असावी. मग आत्ताच्या आधुनिक काळामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेस फास्ट लाईफमध्ये पुस्तकं वाचली जात नाही, घेतली जातात. घेतली आवर्जून जातात, हा. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल सेल कमी झाला काय बुकचा? अजिबात नाही, बुकचा सेल खूप छान होतोय आतापर्यंत, पण वाचली जात नाही. मग आपण इथे आवर्जून वाचतोय ती पुस्तकं, ती इंटरप्रिट करतोय. या अनुषंगाने अशी पुस्तकं तुम्हाला कळतात की अरे हा, हे पुस्तक आपल्या याच्यामध्ये आहे. जसं बऱ्याच जणांना द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आहे असं माहित नव्हतं. बरेच अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ते ह्या पुस्तका तुम्हाला कळतात. आणि असं आपण 9:30 ते 10 ही वेळ का ठेवली? कारण ह्या वेळेमध्ये शक्यतो आपण झोपण्याच्या मूडमध्ये असतो किंवा रिलॅक्स होऊन झोपी जावं असं शेड्यूल आपलं असलं पाहिजे की 9:30 ते 10 पर्यंत तुम्ही छान काहीतरी ऐकलं आणि छान स्टेट ऑफ माइंडमध्ये तुम्ही झोपलात आणि सकाळी परत 5 वाजता उठलात आणि नवीन काहीतरी तुम्ही वाचतायत किंवा नवीन तुमच्या दिवसाची सुरुवात करताय. नाहीतर आतापर्यंत बऱ्यापैकी जनरेशन जी झेड आहे त्यांच्यावरती असं ऑब्झर्व्ह झालंय की ते 9-9:30 ला रिलॅक्स होतात. रिलॅक्स होत म्हणजे काय, त्यांच्या हातात मोबाईल घेतात. मग हातात मोबाईल घेतला की तो तासन तास, 2 तास, 3 तास, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत असा तो बघतात. इव्हन माझे जवळचे मित्र ते असं सांगतात की मी सगळे, ते असं त्यांनी सांगितलं मला की म्हणे सगळे हॉलिवूडचे पिक्चर पाहून झाले. म्हटलं तुम्ही एवढे बिझी असता, तुम्ही हॉलिवूडचे मूव्ही बघितल्या कशा? तुम्ही म्हणताय सगळे बघितले. नाही म्हणे आमचं टार्गेट असतं. म्हटलं काय टार्गेट असतं? तर मी 2 सीरीज बघितल्याशिवाय झोपत नाही. 2 सीरीज म्हणजे 3-3 तासाचे 2 पिक्चर असं. ऑन अन ॲव्हरेज 5 तास तरी पकडा. म्हटलं मग केव्हा बघतात? म्हणे काय नाही, एकदा घरी गेलो, जेवण वगैरे झालं की 10 वाजता लॅपटॉप ऑन करतो. 10 वाजेपासून 3 वाजेपर्यंत मस्तपैकी बघतो. आणि 3 वाजता झोपून मग 8:30-9 ला उठतो आणि मग पुढे ऑफिसला जातो. असंही काहींचं शेड्यूल आहे. ओके. पण मग पुढे जाऊन लाँग टर्ममध्ये याचा जास्त चुकीचा आपल्या शरीरावर त्याचा हे होऊ शकतो. शरीराला तो त्रास होऊ शकतो. बाकीच्या गोष्टी आपल्या मागे पडतात. त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी आपलं ह्या 10 ते 5 मध्ये झोपणं गरजेचं आहे. छान विचार ऐकणं गरजेचं आहे. छान विचाराने उठणं गरजेचं आहे. आणि रेस्ट ऑफ द डे मध्ये तुम्ही तुमचा टाइम एक असा काढा की रविवारी मी टीव्ही काही एखाद्या सीरीज बघेल किंवा दिवसभरामधला 1 तास असं काहीतरी ठेवा. तर असं बॅलन्स लाईफ आपण करण्याची प्रेरणा सुद्धा आपल्याला या पुस्तकातनं मिळत असते. सो आता आपण जे पुस्तक घेतलंय त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, रिटन बाय डॉक्टर जोसेफ मर्फी. आणि याच्यातलं आपण आता पुढचा चॅप्टर बघतोय आणि चॅप्टर खूप छान आहे. त्याचं टायटल मी ग्रुपमध्ये टाकलं होतं. चॅप्टर नंबर 12, हाऊ सायंटिस्ट यूज द सबकॉन्शियस माइंड. तर आतापर्यंत बरेच सायंटिस्ट होऊन गेलेत ना, मग ह्यांनी सबकॉन्शियस माइंड कसं वापर केलंय याचा हा छान पार्ट इथे आपल्याला हे सांगतात. आणि टू माय सरप्राईज ऑल्सो, किंवा तुमच्याही सरप्राईजला तुम्हाला माहिती असेल की यार सायंटिस्टने शोध लावले कसे. जसं न्यूटनच्या बाबतीत आपण म्हणतो, काय न्यूटन झाडाखाली बसला होता, झाडाखाली बसला आणि ऍपल खाली पडला. ऍपल खाली पडला आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागला. इतकं सोपं होतं का? मग याच्या आधी, म्हणजे न्यूटनच्या आधी काय ते ऍपल खाली पडत नव्हतं का? लोकांनी बघितलं नव्हतं का? ओके, लोक काय ऍपल खात नव्हते का? तर होते ना, सगळे ऑब्झर्व करत होते, सगळ्यांना कळत होतं. मग न्यूटनलाच कसा शोध लागला? ओके, हा प्रश्न आहे ना, की न्यूटनलाच कसं कळलं की अरे ऍपल पडलं म्हणजे गुरुत्वाकर्षण असेल. तर असे बरेच सायंटिस्ट आहेत की त्यांना खूप असे चमत्कारिक शोध लागलेत की जे आपणही अचंबित करतो. जसं तुम्ही आईन्स्टाईन बद्दल बोललात, आईन्स्टाईन द थेरी ऑफ रिलेटिव्हिटी असेल, किंवा ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. अरे एम सी स्क्वेअर का घ्यायचा? ओके, मग ई कुठून आला आणि एम सी एवढ्या टर्म मध्ये त्यांनी अणुबॉम्बचं पण सगळं सांगून दिलं. मग हे कसं त्याला इमॅजिन झालं, नेमकं काय त्यांनी प्रोसेस केली? असे कितीतरी प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. ओके, तर डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा हे जे सगळे शोध लावलेले आहेत सायंटिस्टनी, तर हे नुसते त्यांच्या एफर्ट्समुळे लागलेले नाहीये किंवा जस्ट की त्यांनी एखादा प्रयोग केला म्हणून लागलेले नाहीये. तर त्यांना हे उत्तरं त्यांच्या अवचेतन मनाने दिलेले आहेत. म्हणजे उत्तरं अवचेतन मन याचा अर्थ सबकॉन्शियस माइंड.
मग ते कसे दिले तर त्याचं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण आपल्याला सगळं बघायचं आहे. तर खूप छान चॅप्टर आहे. त्यातलं पहिलं ते असं सांगतायत की पहिल्या याच्यापासूनच मी सुरुवात करतो की जसं मी तुम्हाला न्यूटनचं उदाहरण सांगितलं, तर न्यूटनच्या उदाहरणात जर तुम्ही बघितलं तर तो ऍपल खाली पडला आणि त्याला कळलं गुरुत्वाकर्षण आहे, काहीतरी असा फोर्स आहे. मग त्याच्यामध्ये डॉक्टर जोसेफ मर्फी इनडायरेक्टली सांगतात, न्यूटनचा उल्लेख नाहीये, पण इनडायरेक्टली सांगतात की ते सायंटिस्ट ऑलरेडी त्या फेजमध्ये असतात, कुठल्या ते विचार करत असतात की अरे हे नेमकं कसं चाललंय, हे पूर्ण जग कसं चाललंय, सगळी वस्तू मी वर फेकली की खालीच कशी येते, नेमकं काय होतंय, हा कॉन्स्टंटली ते त्या विचारामध्ये असतात. आणि त्या विचारामध्ये असल्यानंतर तो शोध त्यांना लागतोय. ओके, त्याचं अजून डिटेलिंग ते सांगणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला आर्किमेडिक्स सायंटिस्ट माहिती असेल. त्या आर्किमेडिक्सचं झालं असं की आर्किमेडिक आंघोळीला बसलेला होता, आर्किमिडीज. हा आंघोळीला बसले असताना काय झालं की आंघोळ करत होता आणि पूर्ण कपडे वगैरे काढलेले होते आणि आंघोळ चालू होती त्याची. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. तो म्हटला, "अरे, ही गोष्ट अशी आय थिंक ही वॉज कॅल्क्युलेटिंग." आणि तो आहे त्या अवस्थेमध्ये डायरेक्ट बाथरूममधून बाहेर पडला आणि रस्त्याने पळायला लागला. आणि जोराजोरात म्हणायला लागला, "युरेका, युरेका, युरेका." अशी फेमस कथा आहे. तर मग असं काय झालं की त्याला एकदम अंघोळ करता-करता सापडलं. ओके. तर मग इथे त्यांनी सांगितलं, की तो कॉन्स्टंटली त्या विचारामध्ये होता. ओके. आणि त्या विचारामध्ये असताना त्याला कळलं, की अरे मी जेवढं अंघोळीला बसल्यानंतर जितकं मी पाण्यामध्ये बाथमध्ये बसलो, की तेवढंच वस्तुमानाचं पाणी बाहेर पडतंय. ओके. मग इथून त्याला कळलं, की अरे हां, हे लिंक होतंय. पण त्याच्या आधी पण तो त्या थॉटमध्ये होता. ओके. आणि ही वॉज थिंकिंग इन अ सबकॉन्शियस वे. तर अजून थोडं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. तर वैज्ञानिकांचं हे गुपित आहे ते म्हणजे अवचेतन मन. अनेक वैज्ञानिक म्हणतात, की त्यांना त्यांच्या मोठ्या शोधांच्या कल्पना ह्या कल्पनेचा शोध हा अचानक लागला आहे किंवा अचानक लागली आहे. पण ती अचानक नसते. तर ती असते दीर्घ विचारातून उत्पन्न झालेली कल्पना. ती असते समस्या मनात ठेवून उत्पन्न झालेली कल्पना. त्याचबरोबर नंतर अवचेतन मनातून मिळालेले उत्तर. म्हणजे पहिली गोष्ट ते कॉन्स्टंटली थिंक करत असतात, विचार करत असतात. दुसरी गोष्ट त्या समस्या त्यांच्या मनात असतात, की अरे काय असेल याच्या मागचं उत्तर काय असेल? जसं मी पण माझ्या वर्क लाईफमध्ये इव्हन आय डिस्कस विथ माय टीम किंवा आय डिस्कस विथ रिलेटिव्हज असतील किंवा कोणी असेल किंवा मी स्वतःच्याच मनात ठेवतो, की हां, ही गोष्ट आहे. आपल्याला ही गोष्ट आता अट्रॅक्ट करायची. ही कॉन्स्टंटली मनामध्ये असतं, की ही गोष्ट अट्रॅक्ट करायची आणि विथिन 2 डेज ऑर 3 डेज ती सॉल्व्ह होते. ओके, ऑटोमॅटिकली त्या पद्धतीच्या गोष्टी जुळून येतात. तर कॉन्स्टंटली आपण ते मनात जर ठेवल्या, तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी जुळून येतात. त्याच पद्धतीने हे सायंटिस्ट पण मनामध्ये दीर्घ विचार ठेवतात, की अरे हां, मला ही गोष्ट सॉल्व्ह करायची नेमकं काय असेल? ओके. आपण कधी-कधी बघतो काही माणसं आपण म्हणतो शून्याकडे बघतात. म्हणजे एकदम शून्याकडे बघतायत म्हणजे काय विचार करताय काय नाही. बट दे आर थिंकिंग इन देअर ओन वेज, की अरे याचं काय उत्तर असेल? आणि सायंटिस्टला ते उत्तर सापडतंय. जेव्हा आपण एखाद्या समस्येवर खूप विचार करतो, तेव्हा अवचेतन मन त्या समस्येवर काम काम करत राहते. मग हे जर पॉझिटिव्ह तुमचं काम असेल म्हणजे इव्हन काही स्ट्रेस मोमेंटला पण अवचेतन मन काम करतच. पण जर एखाद्या समस्येवर तुम्ही काम करत असाल आणि इफ यू वॉन्ट टू फाइंड द आन्सर ट्रुली, नाही मला हे सॉल्व्ह करायचंच आहे. आपण म्हणतो ना, आय एम ऑन द मॅन ऑन मिशन, की आता मी ते मला सॉल्व्हच करायचंय. मग असं आपण म्हणतो मैंने ठान ली है, असं जेव्हा म्हणतो आपण, की मला हे काहीतरी सॉल्व्हच करायचंय. तेव्हा अवचेतन मन काम करायला लागतं आणि वी वी ट्राय अ नंबर ऑफ वेज. अरे हे असेल का? ते असेल का? आणि मध्येच आपल्याला असं वाटतं की अरे आपण ही गोष्ट अशा पद्धतीने करू शकतो. ओके. जसं परवा काय झालं की एका याच्यातनं असा प्रकाश जास्त येत होता आणि आम्ही असं ठरवलं की तिथे त्या खिडकीला आहे ना आपण एक पडदा लावूया. मग त्यानुसार आम्ही मार्केटमध्ये गेलो, भारी पडदा विकत घेतला आणि घेतल्यानंतर असं होतं की तो पडदा ज्या दरवाजाला लावायचा होता, त्या दरवाजातनं बरेच जण जा-ये करायचे. ओके. ऑफिसचा दरवाजा असल्यामुळे बरेच जा-ये करायचे. मग आम्ही विचार केला, की अरे मग तो लावताना जर आपण एखादी दोरी लावली त्याला आणि जर लावली तर त्यानुसार प्रत्येकाला बाहेरून येताना, जाताना पण प्रॉब्लेम होईल आणि आपल्याला फक्त जो काही प्रकाशाचा त्रास होतोय तो मीटिंगमध्येच होतोय. मग तरी आम्ही खूप ट्राय केला आणि नंतर मग सडनली म्हटलं, "ठीक आहे, आता राहू द्या." मग मी जातो घरी म्हटलं आणि ते घरी गेले आणि घरी गेल्यानंतर मी जेव्हा झोपल्यानंतर एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये असं थोडीशी डुलकी लागली लागली असेल ना लागली असेल, तर मला आठवलं, "अरे, आपण दोरी का लावतोय? फक्त 2 हुक लावले." ओके. आणि जेव्हा आपल्याला वाटते मीटिंग सुरू झाली, तेव्हा फक्त हुकला आपण पडदा लावून ठेवू शकतो. मग ह्या दोरीचा आपण काय करतोय? व्हाय वी आर ट्रायिंग इन दॅट वे? म्हणजे झोपल्यानंतर एकदम मला स्ट्राईक झालं. मी आलो, फक्त 2 हुक लावले 2 मिनिटामध्ये. म्हटलं, "अरे फक्त लावायचंय फक्त. जेव्हा तुम्हाला गरज पडेल नंतर काढून ठेवायचं. अडणार पण नाही." तर मला तिथे प्रत्यय आला, की व्हेन यू थिंक अबाउट एनी प्रॉब्लेम, ओके. आणि तो विचार करत असतात आणि जेव्हा तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये जातात आणि तुम्ही तो प्रॉब्लेम तुमच्या अवचेतन मनाकडे सोडून देतात, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचं आन्सर सापडतं.
तर खूप डीप विचार आहे बघा, तुम्हाला समजतं का? मी आता मुद्दाम शब्द वापरलाय रिलॅक्स होतात तेव्हा. कारण इथे पुढे जाऊन सांगितलंय डॉक्टर जोसेफ मर्फीनी, तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करा. ओके. आणि तो तुम्हाला खरंच सॉल्व्ह करायचा त्याचा विचार करा. आणि एक वेळ अशी येईल की तो तुम्ही प्रॉब्लेम तुमच्या अवचेतन मनाकडे सोडून द्या, की बाबा आता हे तू सांभाळ, मी झोपतो. आणि अवचेतन मन विल थिंक अबाउट इट. तो विचार करायला लागेल, सगळा हे करेल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. तर ह्याच्यामध्ये ना त्यांनी छान उदाहरणं पण सांगितले, की जसं आता मी तुम्हाला न्यूटन सांगितलं, आर्किमिडीज सांगितलं, आईन्स्टाईन सांगितलं. त्यांनी अ, खूप फेमस केमिस्ट्रीचंच उदाहरण आहे. ते सायंटिस्टचं नाव आहे फ्रेडरिच स्ट्रॅटोनिस्ट म्हणून आहे. फ्रेडरिच म्हणून एक सायंटिस्ट होता. आम्ही त्याला केकुल सायंटिस्टच म्हणायचो. तर त्यांनी काय केलं, त्याला म्हणजे केमिस्ट्रीचं थोडंफार तुम्हाला माहिती असेल, तर कार्बनला 4 बॉन्ड्स असतात आणि हायड्रोजनला 1 बॉन्ड असतो. जसं आपल्याला 2 हात असतात, तसं कार्बनला 4 हात असतात. तर त्याच्याकडे एक स्ट्रक्चर आलं, की त्याला 6 कार्बन आहेत. ओके. पण ते 6 कार्बनला 4 व्हॅलेन्सीच्या ऐवजी त्यांना आहे ना, म्हणजे त्यांना फक्त 2च व्हॅलेन्सी लावून 2 डबल बॉन्ड्स त्यांना असे काही ऑर्गनाइज करायचे होते. आणि बाकी हायड्रोजन्स त्यांना बॅलन्स करायचे होते. तर 6 कार्बन होते, 6 हायड्रोजन होते. तर हा खूप वेळ विचार करत होता, की अरे मी जर ॲलिफॅटिक रिंग जर लावली, ॲलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेनमध्ये समजा मी कार्बन, कार्बन, कार्बन लावले, तर ती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होत नव्हती, की 4-4ची जी मी व्हॅलेन्सी सांगितली तशी होत नाही. थोडक्यात सांगतोय. तर ते खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन तो करत होता. अरे हे कसं लावता येईल, कसं लावता येईल, कसं लावता येईल? पण ते काही त्याला जुळत नव्हतं. जुळलं तर कार्बनची जी 4 व्हॅलेन्सी सांगितली, म्हणजे त्याला 4 हात दाखवायचेच आहे तुम्हाला. मग तुम्ही डबल बॉन्डचे दाखवा, ट्रिपल बॉन्डचे दाखवा. पण ते जुळतच नव्हतं. मग शेवटी तो त्या विचारामध्ये झोपून गेला एकदम. शांततेत झोपला. झोपला, झोपला, झोपला आणि एकदम रात्री त्याला स्ट्राईक झालं. त्याला रात्री असं स्ट्राईक झालं, की रात्री त्याचं स्वप्न पडलं त्याला. आणि त्या स्वप्नामध्ये असं पडलं, की त्याला त्याच्या स्वप्नामध्ये आला एक साप. आणि तो साप फिरत होता, असं गोल-गोल फिरत होता. आणि तो गोल-गोल फिरता-फिरता काय होतं, तो साप आहे ना इतका जोरात फिरायला लागला, की तो साप त्याचीच शेपटी खायला लागला. ओके. म्हणजे द स्नेक वॉज ईटिंग हिज ओन टेल. आणि त्याला कळलं, अरे हा साप त्याचीच शेपटी खातोय. ते गोल होत चाललंय, गोल होत चाललंय, गोल होत चाललंय. आणि तो त्याला एकदम सडनली स्ट्राईक झालं, व्हाय वी आर नॉट ट्रायिंग द रिंग स्ट्रक्चर ऑफ दॅट कार्बन. आणि मग तो पटकन उठला आणि लगेच त्याने पेन घेतला आणि त्याने कार्बनची रिंग तयार केली. आणि टू हिज सरप्राईज अँड टू अवर ऑल स्टुडंट्स ऑर ऑल केमिस्ट्री बॅकग्राऊंड सरप्राईज, की त्याचं बेन्झीन नावाचं स्ट्रक्चर तयार झालं. आणि बेन्झीन तुम्हाला माहिती असेल बेसिक स्ट्रक्चर आहे, खूप महत्वाचं आहे. बेन्झीनवरून खूप मोठे कंपाउंड्स, एलिमेंट्स तयार झालेले आहेत. ओके. मग बेन्झीन ही रिंग आहे. कार्बन, 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 कार्बन 6 कार्बन जॉइन केलेत त्यांनी आणि त्याला कार्बन, कार्बनमध्ये अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड दिलेले आहेत. ओके. आणि हे त्याला त्याला सापडलेला हा शोध स्वप्नामध्ये सापडलेला आहे. तुम्ही इंटरनेटवर पण बघा बेन्झीन कसा सापडला. तर बेन्झीन हा स्वप्नामध्ये सापडलेला आहे. मग स्वप्न काय पडलं हे अवचेतन मनानेच त्याला आन्सर दिलं, की "यार व्हाय यू आर नॉट ट्रायिंग इन धिस वे?" ते जागेपणी त्याला सापडत नव्हतं. तर अशी छान घटना आहे. त्याच पद्धतीने फेमस सायंटिस्ट निकोला टेस्ला आहेत. त्याच्यानंतर लिओनार्ड दा व्हिन्सी तुम्हाला माहिती असेल. निकोला टेस्लांचं इन्व्हेन्शन तर खूपच जबरदस्त आहे. ते तर स्वतः पण मॅथेमॅटिशियन होते आणि बाकी त्यांचे इन्व्हेन्शन्स खूप चांगले आहेत. त्याचबरोबर लिओनार्ड दा व्हिन्सी तर हे 12 प्रकारे 12 प्रकारच्या विविध कलागुणांमध्ये ते पारंगत होते. ओके. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी छान पूलही बांधलेत. लिओनार्डो दा विन्सीचे काही एक्सपेरिमेंट बघा तुम्ही YouTubeवर कधी. ते काय-काय ब्रिज तयार केलेले आहेत. काही असे काही गेम्स त्यांनी तयार केलेत, की इतके म्हणजे तो सिव्हिल पण होता, म्हणजे सिव्हिल पण करायचा, आर्किटेक्चर पण होता. छान आर्ट्स पण काढायचा. इव्हन बायोलॉजीचे पण त्यांनी आर्ट्स काढलेले आहेत, की आपलं स्केलेटन कसं असतं ते सुद्धा त्यांनी काढलंय. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी काम केलंय. 12 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ओके. तर ते सुद्धा त्याचं जे काही क्रेडिट आहे ते सबकॉन्शियस माइंडला देतो. तर हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर एक डॉक्टरचं उदाहरण सांगितलं, कारण हा चॅप्टर पूर्ण सायंटिस्टचा आहे ना, त्यामुळे ते सांगतात, की डॉक्टरचं एक उदाहरण सांगितलं, की तो मधुमेह दॅट इज डायबिटीज क्युअर करण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. आणि त्याचा कंटिन्युअसली विचार चालला होता, की अरे डायबिटीज कसा क्युअर होईल? त्याने खूप प्रयोग करून बघितले. जसं तुम्हाला एडिसनचं माहिती असेल. असं म्हटलं जातं, की एडिसनने 9,999 किंवा 999 प्रयोग केले आणि 1000व्या प्रयोगाला त्याला यश मिळालं. काही जण 10,000 म्हणतात. बट थिंक इज दॅट, की मग त्यांनी 10,000 प्रयोग केले म्हणजे काय केलं? तर एडिसनने काय केलं, तर एडिसन काय करायचा, की मला बल्ब लावायचा आहे. तर बल्ब लावल्यानंतर मी जी काही इलेक्ट्रिसिटी पाठवणार आहे, त्याच्यामुळे तो लाईट खूप छान पद्धतीने लागला पाहिजे. त्याच्यामुळे खूप छान उजेड पडला पाहिजे. मग काय करता येईल? मग तो काय करायचा, त्याला जे पण काही मटेरियल भेटेल त्याचा ट्राय करायचा. म्हणजे कोणी सांगितलं, "एक कोळसा
चल कोळसा लावून बघायचा, हिट इलेक्ट्रिसिटी देऊन बघायचा, कोळशामुळे उजेड पडतोय का. कोणी म्हणायचं अरे लोखंड घे, लोखंड लावून बघायचं. कोणी दगड घे, दगड लावून. कोणी म्हणे लाकूड घे, लाकूड घेऊन बघायचा. असं करत 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 त्याला टंगस्टन सापडलं. ओके, आणि टंगस्टन सापडल्यानंतर त्याला कळलं अरे हा टंगस्टन इज अ व्हेरी गुड फिलामेंट. ओके, की त्याच्यामुळे खूप छान ग्लो येतोय आणि ते सस्टेन पण होत आहे. तसंच मधुमेहाचा शोध लावण्यासाठी जो सायंटिस्ट आहे डायबिटीसचा शोध लावण्यासाठी तो प्रयत्न करत होता. पण त्याला उत्तर काही सापडत नव्हतं. मग असंच तो रिलॅक्स झाला आणि झोपी गेला एकदम शांततेत. झोपताना त्याच्या लक्षात आलं की अरे आपण जर म्हणजे त्यांनी दिलंय ते सांगतं, आपण जर समजा डॉगचं पँक्रियाज म्हणजे पँक्रियाज नावाचं साधुपिंड ज्याला आपण मराठीत म्हणतो, तर पँक्रियाजच्या डक्टचं जर आपण थोडंसं एक्स्ट्रॅक्शन केलं आणि त्यातला जो काही सबस्टन्स वापरला तर डायबिटीस कमी होऊ शकतं असं त्याला स्ट्राईक झालं. तो म्हणे भाई वी शुड नॉट ट्राय. आणि त्यांनी ट्राय केलं आणि टू देअर सरप्राईज ते होतं इन्सुलिन. ओके, आणि आजही डायबिटीजच्या लोकांना इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. ओके, आणि इंजेक्शन इन्सुलिन म्हणून डायबिटीस कमी किंवा जास्त यासाठी वापरलं जातं. आणि याचा जो शोध लागलाय तो पण असाच लागलाय की त्याला सुचलं एकदम स्ट्राईक झालं की अरे आपण वाय शुड नॉट ट्राय दिस. ओके, आता कोणी त्याला जर विचारलं कसं काय आलं तर नाही सांगू शकणार कसं काय आलं. अरे आलं माझ्या डोक्यामध्ये. पण डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात इट्स अ युअर सबकॉन्शियस माइंड विच इज डायरेक्टिंग यू. तर ही पॉवर आपण सगळ्यांनी ना थोडंसं मनापासून आहे ना ओळखली पाहिजे. आपण बऱ्याच गोष्टी ना अंडर एस्टिमेट करतो. तसं न करता हे डॉक्टर जोसेफ मर्फी आपल्याला आवर्जून सांगताय की तुमच्या मनामध्ये जी ताकद आहे तुम्ही विश्वास ठेवा. की तुम्हाला सुचतं. आणि मी तुम्हाला आता जवळजवळ 6-7 उदाहरणं दिले सायंटिस्टचेच, की त्यांनी सबकॉन्शियस माइंडचा वापर करून बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत. त्याच्यानंतर एक रशियन होता. तो तुरुंगामध्ये होता. मला हॉलिवूडचं मी जास्त नाही बघितलेलं, पण मी काही गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये तो तुरुंगातून निसटतो. ओके. तो तुरुंगामधनं निसटतो असं एक मी बघितलंय. आणि त्या तुरुंगातनं निसटताना त्यांनी असं सांगितलंय की त्यांनी असं ठरवलं होतं. कोणातरी आवाज येतोय. त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला या तुरुंगातनं बाहेर पडायचं. मग कसं पडायचं? मग त्यांनी अवचेतन मनाला सांगून ठेवलं होतं, की काही झालं तरी मला अशी काहीतरी आयडिया दे, की मी यातनं बाहेर पडेल. ओके. आणि बाहेर पडेल त्याच्यानंतर अ, असं काहीतरी मला मिळालं पाहिजे, की त्यातनं मी पटकन निघू शकेल. मग झालं असं, की एक दिवस काउंटिंग चालू होती. मग काउंटिंग 1, 2, 3 म्हणजे एक मिनिट कोणाचा तरी आवाज येतोय. जस्ट लेट मी चेक. कोणाचा माईक ऑन असेल तर प्लीज बंद करा. राकेश सर, येस. ओके. हा. तर काय सांगत होतो सॉरी. हॅलो. हा. हा बोला. हा सर, आवाज हे झालं नेटवर्क. ओके ओके ओके. एक मिनिट हा. आता येतोय का? हा सर बोला. हा बोलतो एक सेकंड. हा येतोय ना क्लिअर. हा. येस. ओके. हा, तर त्या रशियन जो तुरुंगवासामध्ये राहत होता, तर त्या रशियन तुरुंगवासात त्याला असं वाटलं की आपल्याला पळून जायचंय. त्याने औचित्यन मनाला तसं सांगून ठेवलं. आणि असं झालं असं की तो सगळं चान्स बघत होता की कुठे आपल्याला काय करता येईल किंवा काय करता येणार नाही म्हणून. तर एक दिवस काउंटिंग चालू होतं आणि काउंटिंग चालता चालता काय झालं 1, 2, 3, 4, 5, 6 असं प्रत्येकाचं काउंट करत होता. तेवढा त्याचा नंबर 17वा होता. ओके, आणि 17वा असताना काय झालं की काउंट करताना त्याला जो काउंट करणारा अधिकारी होता त्याला कोणीतरी मागे आवाज दिला आणि तो म्हटला काउंट त्यांनी मध्येच थांबवला. आणि मध्येच थांबवल्यानंतर तो मागे बघितलं त्याने आणि मागे बघितल्यानंतर त्याच्या सिनियरशी तो बोलला आणि तेवढ्यात तो रिटर्न आला. रिटर्न आल्यानंतर तो विसरून गेला की मी 17 काउंट केले का नाही केले. पण त्याने असं अझ्युम केलं की मी 17 काउंट केलेले आहेत. आणि त्यांनी लगेच 18, 19, 20 असं सुरुवात केलं. म्हणजे एक नंबर मिसिंग असताना सुद्धा म्हणजे हा काउंट नाही झाला त्याच्यामध्ये. पण हा काउंट न होताही तो नंबर्स पूर्ण झाले. असं वर्णन त्याने केलंय आणि हा याला कळलं की अरे मी काउंट मला केलेलं नाहीये, पण त्यांनी असं कन्सिडर केलं की मी त्याच्यामध्ये आहेच म्हणून. ओके. आणि मग तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर तो तुरुंगातून निसटल्यानंतर तो बाहेर पडला. म्हणजे पूर्ण हे झाला. मग त्याच्यानंतर त्यांनी असं इमॅजिन केलं होतं की मी बाहेर कुठेतरी जाईल. ओके. बाहेर गेल्यानंतर अ, असं त्यांनी लाईफ इमॅजिन केलं होतं की मी अशा रशियामध्ये असं एका ठिकाणी खूप छान जंगल आहे, तिथे मी फिरेल, माझं घर असेल.
ओके, माझं छान लग्न झालेलं असेल. तर असं सगळं जे इमॅजिन त्याने केलं होतं आणि प्रत्यक्षात जेव्हा तो बाहेर पडला तर त्याला एक कोळशाची ट्रेन भेटली आणि तो म्हटला आता कुठे काय असं आपण त्यात बसू, आणि तो बसल्यानंतर जेव्हा तो रशियाच्या त्या ट्रेनमधून जायला लागला, तो ऑटोमॅटिक त्याच ठिकाणी गेला जिथे त्याने इमॅजिन केलं होतं की मला इथे जाऊन राहायचंय. आणि तो अशा घरामध्ये तिथे गेला की तिथे पुढे जाऊन त्याचं लग्न सुद्धा तिथे झालं आणि तो सुखरूप तिथे राहायला लागला. द पॉइंट इज दॅट की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या औषधन मनाच्या आहेत आणि ह्या औषधन मनाच्या गोष्टी मधनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण इझिली अट्रॅक्ट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण तुम्हाला अजून सांगायला आवडेल. ठीक आहे, आता उदाहरणं संपलेत, आता आपण कन्क्लुजनकडे येतो आहोत. शेवटी जर तुम्हाला तुमचे उत्तर हवे असेल तर त्यांनी सांगितले आपल्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या आपण करायला पाहिजे. ते म्हणजे समस्या स्पष्ट करा, की तुम्हाला नेमकं काय कसलं शोधायचंय. ओके, उत्तर कसलं शोधायचं, ती समस्या तुम्ही लिहून ठेवा. ती क्लिअर करा, की मला ही समस्या मला सॉल्व्ह करायची आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपले 100 प्रॉब्लेम असतात आणि आपण 100 प्रॉब्लेमविषयी ॲट अ टाईम सगळा विचार करत असतो. म्हणजे इंटेन्सली जो विचार हवा ना, तो नसतो. तर जसं मी वन थिंग नावाचं पुस्तक पण वाचलंय. त्या पुस्तकामध्ये पण त्यांनी सांगितलं, की ॲट अ टाईम एकच. म्हणजे ठीक आहे, तुम्ही 12 गोष्टी लक्षात ठेवा, पण त्यालाच प्रायोरिटी देता येते ना, की मला पहिली प्रायोरिटी कशाला आहे? मला हा सॉल्व्ह केल्यानंतर हा करायचा आहे. मल्टीटास्किंग असावं. आय आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ दॅट. पण ॲट अ टाईम एकच. मग त्यांनी असं सांगितलं, स्पष्ट करा की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि तो मनामध्ये इतका स्ट्रॉंग ठेवा की नाही, मला हा प्रॉब्लेम पटकन लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा आहे. ओके, मग त्यानुसार तो स्पष्ट ठेवा. दुसरी गोष्ट, शांतपणे म्हणा, माझे सबकॉन्शियस माइंड मला योग्य उत्तर देत आहे किंवा देईल. मग मनात तो विश्वास ठेवायचा की हा मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता मला असं काहीतरी मिळेल माझ्या मनातनं, की तो मी बरोबर सॉल्व्ह करेल. आणि मला काहीतरी असं उत्तर येईल, काहीतरी कोणीतरी येऊन मला कानात सांगेल किंवा कोणीतरी मला काहीतरी दिसेल किंवा कोणाचा तरी कॉल येईल किंवा मी चालता-चालता मला असं वाटेल, "अरे, ही गोष्ट करूया." तर पटकन मला ते उत्तर सापडेल आणि नंतर त्या प्रश्नाला सोडा. त्या प्रश्नाला सोडा म्हणजे एकदा सबकॉन्शियस माइंडला सांगितलं, की रिलॅक्स होऊन जायचं, की "अरे, मी सांगितलं याला, आता माझे तर प्रयत्न संपले. त्यामुळे आता जे काही होईल ते निसर्ग किंवा माझं सबकॉन्शियस माइंड मला सांगेल आणि त्याच्यानंतर मी ते सॉल्व्ह करेल." आणि तुम्हाला खरं सांगतो, की यातनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. डायरेक्टली तुम्हाला काही ना काही आन्सर्स मिळून जातात. आता बऱ्याच वेळेस आहे ना, म्हणजे आता आमचं जे 5 एम क्लब आहे त्याच्यामध्ये इतकी सवय झाली आहे ना, की सकाळी उठलो, की आमचं सगळं ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स झाले, सेल्फ हेल्प बुक वाचून झालं. तर मी आवर्जून वॉकिंगला जातो किंवा स्विमिंगला जातो. तिथे गेल्यानंतर इतकं शांत वाटतं ना, की गेल्यानंतर मी स्वतः म्हणजे फक्त फिरतो. म्हणजे एक 5 राउंड मारायचे आणि नंतर स्विमिंगला जायचं. तर 5 राउंड मारताना किंवा स्विमिंगला जाताना आपण एकटे असतो आणि एकटे असल्यानंतर इतकं छान वाटतं, की अरे हां, जे काही प्रॉब्लेम फक्त इथून जाताना घेऊन जायचे, की ह्या प्रॉब्लेमचं काहीतरी उत्तर मिळालं पाहिजे बाबा, असं करून जायचं आणि तिथे गेल्यानंतर फक्त तो विचार करायचा. तर चालता-चालता इतक्या आयडिया सुचतात, की अरे, अरे, हा पण असा विचार करू शकलो असतो किंवा ह्या पण गोष्टी. तर ऑटोमॅटिकली सबकॉन्शियस माइंड उत्तर द्यायला लागतं. आणि ते उत्तर दिल्यानंतर सगळे सरप्राईज होतात, की अरे हे प्रश्नाचं उत्तर असं पण आपण विचार करू शकलो असतो. तर अशा कितीतरी कल्पना, म्हणजे मी पर्सनल फक्त सांगतो, की मला वाटतं की ते खरं आहे. अशा कितीतरी कल्पना मला सुचल्या, की त्या खरंच मलाही कधी-कधी प्रश्न पडतो, की ह्या कशा आल्यात? पण त्या सबकॉन्शियस माइंड थ्रू आपल्याला येत असतात आणि अ, अ, निकोला टेस्ला यांचं उत्तर असं म्हणजे एक स्टेटमेंट आहे. जर तुम्हाला खूप छान कल्पना सुचायच्या असतील, तर थोडं एकटं राहा. म्हणजे व्हेन यू आर अलोन, यू गेट द आन्सर ऑफ युअर ऑल क्वेशन्स. मग याला सबकॉन्शियस माइंड पण कारणीभूत आहेच. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय कारणीभूत आहे, ते म्हणजे तुम्ही जेव्हा एकटे असतात, तर सबकॉन्शियस माइंड आणि तुम्ही छान पद्धतीने एकमेकांशी बोलू शकता. बऱ्याच वेळेस काय होतं, की आज आपण एकटे असून सुद्धा एकटे नाही आहोत, कारण आपल्याकडे मोबाईल आहे. म्हणजे आपण एकटं जरी असलो, तरी मग मोबाईल असतो. कारण वी आर सीइंग द न्यूज ऑफ वर्ड्स. वी आर सीइंग व्हॉट ॲक्चुअली गोइंग ऑन इन सोशल मीडिया और एव्हरीथिंग एल्स. तर तिथेही एकटा नसतो आपण. तेव्हा मोबाईल एकदम शांत ठेवून द्यायचा. थोडं 1 तास स्वतःसाठी वेळ द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मनच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला लागेल. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय, अजून एक छोटीशी उदाहरण त्यांनी सांगितलं, हरवलेली वस्तू सापडली. ओके. हरवलेली वस्तू नाही होती, हरवलेली वसियत होती. म्हणजे त्याला काय वसियत कळतं ना तुम्हाला सगळ्यांना. तर त्याच्या वडिलांनी काय केलं होतं, एक वसियत लिहिली होती. म्हणजे मृत्यू प्रमाण असं काही म्हणतात ना ते. तर मेल्यानंतर की ची जी काही प्रॉपर्टीज होती, ती कोणाला कशी डिस्ट्रिब्यूट करायची असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि हे बहीण-भाऊ होते आणि त्यांना ते काही उत्तर सापडत नव्हतं, की आता हे द्यायची. येस, मृत्यूपत्र. येस, मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं आणि ते काही ते सापडत नव्हतं. आणि यांना काय करायचं होती, प्रॉपर्टी बरीच होती. तर ते म्हणे, "ठीक आहे, आपण दोघं तर थोडीफार घेऊ." पण वडिलांची इच्छा जर असेल, कोणा सोशियली आपल्याला दान करायचं असेल किंवा
बाकी कोणाला काही द्यायचं असेल तर आपल्याला माहित नाही ना की कशा पद्धतीने करायचं. मग ते खूप शोधत होते आणि त्यांना ते काही सापडत नव्हतं. मग असं करता करता त्यांनी तो प्रॉब्लेम लक्षात ठेवला आणि त्याला ही टेक्निक माहिती होती. ओके. आणि त्याच्या बहिणीलाही ती गोष्ट माहिती होती की ते म्हणे ठीक आहे आपण या पद्धतीने अट्रॅक्ट करूया. तर तो एक दिवस शांत झोपला आणि झोपल्यानंतर त्याला काय वाटलं काय माहिती, त्याला एका बँकेची आठवण झाली. आणि ती बँक त्यांनी कधी बघितली नव्हती, तो वडिलांबरोबर कुठे गेलाही नव्हता, पण त्याला एकदम बँकेचं त्या एका आठवली आणि ती कुठेतरी दूर होती. तर तो त्या बँकेमध्ये गेला. बँकेमधून गेल्यानंतर त्यांनी त्या बँकेवाल्यांना विचारलं की माझ्या वडिलांचं आणि तुमचं काही कनेक्शन आहे का? इथे माझ्या वडिलांचं काही हे होतं का, अकाउंट होतं का? मग ते म्हटलं की हो म्हणे अकाउंट होतं, त्यांचं लॉकर पण आहे आमच्याकडे. काय झालं म्हणे, कुठे आहेत ते? आणि ते नेमके वारलेले होते, ह्या बँकेवाल्यांना माहित नव्हतं. नाही म्हणे, माझे वडील आत्ताच वारलेत म्हणे, 1 वर्ष झालं असेल. तर इथे काय आहे ते सांगा. तर मग त्यांनी सांगितलं तुम्ही मृत्यू दाखला दाखवा. त्याने दाखवलं आणि लगेच त्यांनी त्याच्या लॉकरच्या चाव्या दिल्या. अँड टू हिज सरप्राईज त्या लॉकरमध्ये त्याला ते मृत्यूपत्र सापडलं. ती वसियत सापडली आणि नंतर त्याने ते सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं. द थिंग इज दॅट की सापडलेली वस्तू तुम्ही पण शोधू शकता. ओके. तर एवढी पॉवर आहे. पण जे ज्यांना हे बॅकग्राऊंड माहित नाही त्यांना ते आपल्यावर हसतीलच. पण डॉक्टर जोसेफ मर्फी असेल, रोंडा बर्न असेल, यांनी अक्षरशः आपल्याला क्लिअर कट सांगितलंय की यू कॅन अट्रॅक्ट द थिंग्स, यू कॅन सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. इव्हन फोर्ड मोटरचं पण उदाहरण माहिती असेल. फोर्ड जे काही मोटर आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, फोर्डनी एका एम्प्लॉईला अपॉइंट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मला आहे ना अशी कार बनवून हवी की त्याच्यामध्ये शेवटची जी डिक्की आहे त्याच्यामध्ये 4 टाक्या ज्या आहेत पेट्रोलच्या म्हणा किंवा काय त्या बसल्या पाहिजे, असं त्या पद्धतीने बसलं पाहिजे. तो इंजिनियर म्हणे अहो शक्यच नाही, हे 4 सिलेंडर असं बसू शकत नाही. नाही म्हणे तू ट्राय कर तुझ्या पद्धतीने. त्याने 1 वर्ष पूर्ण ट्राय केलं, त्याला अजिबात जमलं नाही. मग परत तो फोर्डकडे आला आणि फोर्डला सांगितलं की हे होतच नाहीये. फोर्ड म्हणे नाही माझा विश्वास आहे म्हणे, यू जस्ट सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. तू एकदा परत ट्राय कर. आणि जसं तो गेला आणि त्याने खूप विचार केला नंतर त्याला कळलं की आपण ह्या वेगळ्या पद्धतीने जर मांडलं तर 4 टाक्या त्या सिलेंडर्स पण बसतायत आणि ही गाडी एकदम खूप छान पद्धतीने डेव्हलप होते. आणि मग तो परत धावत धावत फोर्डकडे आला आणि फोर्डला सांगितलं म्हणे आपण असं करूया. फोर्ड म्हणे येस मला माहिती होतं तू उत्तर सॉल्व्ह करशील. ओके. आणि हा प्रॉब्लेम म्हणून मी 1 वर्ष तुझ्याकडे चालू ठेवला, आता तू बनव. आणि त्याने ती बनवली आणि मग फोर्ड कार्ड एवढी जी आहे ती फेमस झालेली. ओके. मग त्याची मी तू खूप थोडक्यात सांगितलं कारण काही बऱ्याच कथा मी आधी वाचल्यात त्यामुळे मला डिटेलिंग आता आठवत नाही. पण तुम्ही जर शोधलं तर नक्कीच तुम्हाला हे जे मी रेफरन्स दिले ते तुम्हाला अधिक डिटेलमध्ये सापडतील. सो शेवटाकडे आपण वळतोय की सिक्रेट ऑफ गायडन्स. जेव्हा तुम्ही शांत होता, विश्वास ठेवता, सकारात्मक विचार करता, तेव्हा अवचेतन मन तुम्हाला योग्य दिशा देते. सो हे खूप महत्वाचं आहे की शांत जेव्हा तुम्ही होता, विश्वास ठेवता आणि सकारात्मक विचार करता. ओके. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह. तुम्ही डाऊट नाही घ्यायचा आहे. यू वॉन्ट टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आपला विचार असा असला पाहिजे, "अरे मला हे सॉल्व्ह करायचंय." ओके. असं नाही, "अरे ते सॉल्व्ह होईल का? मग आता काय जाऊ दे माझ्याकडनं होत नाही." एक तर सोडायचं नाहीच आहे. फक्त मनात ठेवायचं की आय वॉन्ट टू सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम आणि ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आणि तो पॉझिटिव्ह विचार फक्त तुम्हाला सकारात्मक ठेवायचा आहे. तेव्हा अवचेतन मन तुम्हाला योग्य दिशा देते. मग ऑटोमॅटिकली तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला चांगलं दिशा देत असते. सो द फायनली महान शोध अवचेतन मनातून येतात. झोपेतही मन समस्या सोडवत असते. विश्वास आणि शांतता आवश्यक आहे. प्रेरणा अचानक येते, पण ती तयारीमुळे. म्हणजे तुम्ही म्हणाल ऑटोमॅटिक मला काहीतरी सापडू दे, असं नाही होणार. ते तुम्ही त्या फेजमध्ये असला की ऑटोमॅटिकली तुम्हाला ती गोष्ट सापडते. अवचेतन मन तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक आहे. आणि हा जो सबकॉन्शियस माइंड आहे, हा सगळ्यात मोठा तुमचा मार्गदर्शक आहे, की तुमच्याकडे ऑलरेडी म्हणजे अल्लादीनचा चिराग जसं म्हणतो, तसं तुमच्याकडे ऑलरेडी आहे. ओके. ती गोष्ट तुमच्याकडे ऑलरेडी आहे. फक्त ती तुम्ही जागृत करा. त्याच्यावर विश्वास ठेवा. कधीच तुम्हाला काही गोष्टी कमी पडणार नाही. तर जगातील मोठे शोध हे प्रयोगशाळेत नाही, तर मनाच्या अवचेतन मनात जन्म घेतात. जेव्हा आपण मन शांत करतो, तेव्हा विश्वाची बुद्धिमत्ता आपल्याशी बोलते. तर हे खूप महत्वाचा असा हा चॅप्टर होता आणि इथे हा चॅप्टर पूर्ण होतोय. तुम्हाला याच्यामध्ये काय कळलं, काय ऍड ऑन करायचं असेल किंवा माझं काही चुकलं असेल, काही इम्प्रूव्ह करायचं असेल, तर तुम्ही आता करू शकता. येस. बोला. समजलाय का चॅप्टर तेही सांगा. येस एनीवन? सर चॅप्टर तर खूपच छान समजावून सांगितलं तुम्ही. खूप उदाहरणं दिली आहेत येस. आणि त्याच्यामुळे समजलं नाही असं तर काही नाहीच आहे. ओके. पण खूप छान वाटला उलट आजचा चॅप्टर ऐकल्यानंतर थोडा दिलासाही मिळाला की
चला अशा पद्धतीने कदाचित आपलेही प्रश्न काही मार्गी लागतील. मार्गी लागतील. सो बरोबर. येस, आणि हे सगळे एक्झाम्पल लाईव्ह आहे ना, आपण ऐकलेले आहेत, सायंटिस्टचे आहेत. त्यामुळे ते अप्लाय होतात, लगेच ऍप्लिकेबल होतात. हा, छान. म्हणजे आपण लगेच विश्वास ठेवू शकतो. अशीच सगळी एक्झाम्पल्स होती ती. म्हणजे हो, माहिती हो. आहेत आपल्याला ते विशेषतः तो बेन्झीनचा शोध लागण्याची जी कथा आहे, हो, ती तर सर्वश्रुतच आहे. म्हणजे एक्झॅक्टली. आपण हे विसरूनही जातो, पण या गोष्टीमुळे म्हणजे ह्या वाचनामुळे ती परत एकदा आपण रिकॉल झाली आणि अ, ते प्रूफ त्याचा म्हणून तुम्ही दिलं ना, की हे तुम्ही असं जर सोपवलं मनाकडे तर अशी उत्तरं येऊ शकतात वगैरे. हो, तर बरोबर आहे. म्हणजे धन्यवाद की तुम्ही हा असा क्लब चालवताय आणि असं वाचन घेताय, त्यामुळे आम्हालाही हे अधूनमधून काय म्हणू आपण, गोष्टी मार्गदर्शनच कळतात मिळतंय. आणि हा. येस, छान, खूपच छान. तेच कन्सिस्टन्सी सगळ्यांनी आपण ठेवूया आणि जास्तीत जास्त यांनाही आपण लोकांना सांगूया. कारण काय होतं की थोडा जरी कनेक्ट ते झाले तरी त्यांचा विश्वास वाढतो आणि बऱ्याच समस्या सुटतात. त्याचबरोबर हे सगळं क्रेडिट जे आहे ते सगळं पुस्तकांचंच आहे. ओके. त्याचं फक्त आपण एक निमित्त मात्र आहोत की आपण फक्त उजाळा देतोय. तर त्यातनं बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण बरेच जण एक तर स्वतःला ब्लेम करतात किंवा समाजाला ब्लेम करतात किंवा नातेवाईकांना ब्लेम करतात. आणि त्यांना असं वाटतं की माझ्याच बाबतीत असं घडतंय का? मग यांना तुम्ही बाहेर जर काढलं किंवा बाहेर जर तुम्ही बाकीच्यांना पण सांगितलं, तर आपल्या देशाची प्रगती किंवा अजून त्यांच्या करिअरमध्ये पण खूप छान प्रगती होऊ शकते. तर खरंच खूपच छान. नक्कीच सर. येस. येस, थँक येस. अजून कोणाला बोलायचंय काही? एनिवन? बाकी मेसेज आलेत समजलाय म्हणून चॅप्टर, की त्या पद्धतीने ते सगळेजण हे करणार आहेत. हो, अगदी बरोबर बोलले मॅडम. या उपक्रमामुळे खूप फायदा होत आहे. येस. इव्हन मी तर 3 महिन्याची गॅरंटी घेतली होती. ज्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली ना, की 3 महिन्यामध्ये तुमचं ड्रास्टिक चेंज होणार पर्सनॅलिटीमध्ये. कारण पुस्तकांची ती ताकदच आहे. की त्यात एकदम आपण 360 डिग्री सॉरी 180 डिग्री चेंज होऊ शकतो. आणि आधी जे जॉईंट आहेत त्यांनी तसा फीडबॅक पण दिलाय, की त्यांच्यामध्ये खूप फरक दिसतोय. येस, राकेश सर बोला. सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुमचं याच्यावरती प्रॅक्टिकल एक्झाम्पल किंवा तुमच्या लाईफमध्ये आता तुम्ही बरेचसे पुस्तक वाचता किंवा आम्हाला त्याच्याबद्दल एक्सप्लेन करता, तर तुमचं काही रिअल लाईफ किंवा प्रॅक्टिकल उदाहरण देऊ शकता का? म्हणजे अजून एक्झॅक्ट. तुम्ही भरपूर दिले पण अजून. हा, हा. माझ्या बाबतीत आहे ना, खूप गोष्टी होत्या. म्हणजे काही वेळेस अशा गोष्टी होत्या की माझे वाद घरी बरेच व्हायचे. आणि त्यानंतर मम्मी म्हटलं की नाही, आपण काहीतरी चुकतोय का? मग त्यानुसार मी ग्रॅटिट्यूड सुरू केलं. द सिक्रेट सुरू केलं. आणि त्यानंतर मला कळलं की अरे हा यार, आपण वी आर नॉट युझिंग अ ग्रॅटिट्यूड. कारण एखादा व्यक्ती आपल्यासाठी नाही म्हटलं, आपल्याला 100% ची इच्छा असते. पण 50% गेले त्याच्याबद्दल सुद्धा आपण अॅक्नॉलेज नाही करत. आणि नंतर जेव्हा मी अॅक्नॉलेज करायला लागलो, त्यानंतर जवळ-जवळ सगळ्या गोष्टी नॉमिनल झाल्या, म्हणजे खूप कमी झाल्या. आणि खूप शांत झालो मी. आणि शांत झाल्यानंतर मला कळलं, अरे हे सगळं खूप छान आहे. जीवन खूप छान आहे. म्हणजे आधी बऱ्यापैकी आय वॉज थिंकिंग की हे काय चाललंय म्हणून. ओके. हा एक भाग आहे. म्हणजे घरामध्ये म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग रिलेशनशिपमध्ये मला जाणवलं की खूप इम्प्रूव्ह झालं. त्याच्यानंतर एखादी गोष्ट मला कुठली हवी असेल म्हणजे ऑफिससाठी किंवा स्टाफ म्हणून कोणी हवं असेल किंवा एखादी गोष्ट मला अट्रॅक्ट करायची असेल, तर मी विदिन 3 डेज मला ती सॉल्व्ह होते. म्हणजे आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे. मी फक्त शांत बसलो आणि मी विचारलं की नेमकी नीड काय? नीड विचारल्यानंतर मी खरंच डोळे मिटून फक्त एक 2-3 मिनिटं फक्त विचार करतो की मला ही गोष्ट हवी. ओके. आणि ती तशी अट्रॅक्ट करतो आणि काही करून सुद्धा त्या गोष्टी लगेच माझ्यासमोर येतात. आणि सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे आत्तापर्यंत मला मी ज्या गोष्टी शोधत आलोय त्या मला भेटत आल्यात. पण डिटेल नाही सांगू शकत. पण द थिंग इज दॅट की त्या वर्कआउट होत आहेत. ओके. त्याचबरोबर फायनान्शियली पण जर असं झालंय, ते बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सोर्सेस ऑटोमॅटिक क्रिएट झालेत. ओके. की ज्यामुळे असं नाही म्हणता येणार खूप फायनान्शियल फ्रीडम मिळालंय. पण एक पाथ मिळालाय. ओके. की आपण अट्रॅक्ट करतो, की ज्या पद्धतीने मला हवंय, की चला फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट जसं मला मी जे पुस्तक पब्लिश केलं, रीडर्स आर लीडर्स. तर इनिशियली असं झालं, की त्याची प्रिंटिंग कॉस्टच जवळ-जवळ 1.5 लाख होती. मग आता म्हटलं हे अरेंज कसं करायचं? आणि मला पुस्तक तर मी 2021 पासून लिहित होतो.
पंतप्रधान मोदी यांचं एक मध्ये एक आलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की तुमच्याकडे काही आयडियाज असतील तुम्ही पुस्तक करू शकता. त्यासाठी ते 50,000 फंडिंग देणार होते. त्यासाठी सुद्धा मी माझं पुस्तक सबमिट केलं होतं. पण त्यात माझं सिलेक्शन नाही झालं. पण मी 2022 पासून पुस्तक लिहित होतो. 4 वर्ष ते पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर असं ठरवलं की अरे पब्लिश तर करायचं, कसं करता येईल. मग असा एक ऑटोमॅटिक सोर्स आला की त्याच्यामुळे म्हटलं हा हे होतंय मॅनेज, आणि डोळे झाकून मी इन्व्हेस्ट केलं आणि ते पब्लिश झालं. म्हणजे ते पुस्तकही पब्लिश झालं, त्या पद्धतीने छान पद्धतीने ते होऊ शकलं, आणि ज्या पद्धतीने मला हवं होतं त्या पद्धतीने ते रियालिटीमध्ये आलं. तर अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अजून पुढे खूप होणार आहेत. अजून छान छान गोष्टी ज्या मला वाटतात की अजून होतील या वर्षामध्ये, त्या नक्कीच मी तुमच्या बरोबर शेअर करेन. येस, धन्यवाद. तर येस, आणि असं तुम्ही म्हणता येईल का हा की ह्या पुस्तकाच्या वाचनाने आतापर्यंत आपण श्रद्धेवरतीच श्रद्धा ठेवायला शिकतोय म्हणून? येस, एक्झॅक्टली म्हणता येईल ना. श्रद्धेवरच श्रद्धा ठेवा आणि त्यांनी जागृत होत आहे. आपलं श्रद्धास्थान जागृत होत आहे. खरंय. छान. तर सगळ्यांनी जॉईन झालेत आणि छान इंटरॅक्शन मध्ये पण तुम्ही भाग घेतला. आणि बाकी जण खूप आहेत, त्यांना खूप अनुभव आहेत, खूप छान वाचक आहेत. तर त्यांचे पण हळूहळू तुम्ही जसं बोलायला लागाल तसं तुमचे अनुभव जाणवतील. अजून तर आपली सुरुवातच आहे, पण बाकी जण खूप छान पद्धतीने त्यांच्या ह्याच्यात ऑलरेडी ते द सिक्रेट जगलेत किंवा जगतायत. तर त्यांचे विचार आपण हळूहळू पुढे समजून घेऊया. तर आता आपण इथे थांबतो आहोत आणि उद्या परत भेटूया नेक्स्ट भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येस. थँक्यू सर.